झालं गडे, हे कोण झोपली की झोपली आहे. जाऊ दे, इथं नाहीतरी घरानच चालू राहते कधी. हे दुखते न ते दुखते, आता काही विचारत नाही मी इले. आता जातो तिकडे, पाहतो काय आहे काय नाही. तर सांगा लागेल एखादी बहीण तर कामं करायला, स्वयंपाक गिपाक करायला. आता पाहुणे परी आहे तर काही आपण तसं का बाबा त्याच्यात. आता बाबा ननद बाई, का हो नाश्ता पाण्याची काही सोय गी लावता का काय करता. आता सारच आहे व घरात जया. आता तू काही परकी वे काय कोणी, हा हातानं घे. तुला काय करायचंय, पोहे करतं, उपमा करतं, काय करतं, का चिवडा गिवडा आहे तयार ते खाता. आता बाई सारखी बाई असून त्या करायला पाहिजे, माणसाईले सगळेले द्यायला पाहिजे. परकी नाही होय मी, पण पाहुणीन तर होय ना तुमच्या घरची. भावजाई म्हणून काय झालं, आता भावजाईनच करावं काय सारं. म्हणजे आमच्या इथे येतात तरी आम्हीच करावं, तुमच्या इथे येतं याव तरी आम्हीच करावं. अहो तर तू भावजाई होय, जवळची होय, हा आपुलकी असते काही म्हणून. म्हणून म्हणते ना, दुसऱ्या कोणा बैले म्हणून काय मी तुलेच म्हणून कनी. घरातली होय म्हणूनच म्हणतो तुले. काऊन तुमची सून कुठे आहे, सुनीला आवाज द्या ना, माधुरीला द्या ना आवाज. करायला लावा तिले काही. मग तर भल्ले हातपाय दुखून राहिले बापा. काल निर इकडले तिकडे फिरू 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 सारे पाय दुखून राहिले माय. ते तर बापा मस्त पसरली आहे खोली. आता काय आवाज देऊ तिले. तिले स्वतःला समजायला पाहिजे का परी पाहुणे आहे आपल्या घरी, तर आपलं काम आहे नाश्ता पाणी देणं. हा कोणाला पाणी गरम लागते, कोणाला काही लागते ते देणं. हा जेवाची तयारीची सोय करणं. काय करणं काम नाहीये, तिला समजत नाही का, लहान आहे किती. मग आता काय करता हो शांताबाई. आता माया कोणी एकटी कोण होईन का एवढ्या मोठ्या पाहुणेचं. मी लागन तर नाश्ता करून घेतो, पोहे मोहे घेतो बाबा खोरखार करून. सगळे एक एक प्लेट देऊन देतो खासाठी. स्वयंपाकाचं कसं मग. स्वयंपाकाले आता पाहतो बाई, एखादी बाई गावात जाऊन हाय काय तर भेटन घेऊन येतो स्वयंपाकाले एखादी बाई. आता काय करते हिच्या मागं काय लागू काय मी. पहा बा बाई, पहा नाही तर काही पहा, मायाकडून नाही होत एवढा स्वयंपाक. मी घरीच तर नाही करत एवढा मोठा स्वयंपाक. थांब मग मी पाहतो गोपालच्या बाबाले, त्याला सांगतो एखादी बाई पहा म्हणून, आणि सांगून द्या म्हणून स्वयंपाकाले. किती जण आहेत आपण. किती जण आहे वा आपण शांताबाई. आम्ही दोघं, तुमचा भाऊ न मी, तुम्ही दोघं, अन माधुरी न गोपाल, झाले 6 जण. अन काय म्हणते तर बाकीचे आहे ना अजून 5-6 पाहुणे. तो भाऊच्या इकडचे आहे ना, ते तर तिकडल्याच खोलीत आहे. आलेच नाही बाबा इकडे कोणी. तसेच आहेत ते, यालेच पाहत नाही. त्याची बहीण आली पण तोंड नाही दाखवून राहिली बाबा. वहिनी का हो, खा प्यायची सोय गी करता आमची, का जाऊ आम्ही गावाले आता. नाही ननद बाई, आता काय करावं, कुठं कुठं धावू मी एकटाच जीव माया. हा जिकडे तिकडे धावूनच राहिली मी. आता तुम्ही लोकांना थोडासा हातभार लावला पाहिजे. मग भाऊजाई आहे, तुम्ही आहे, दोघी तिघी मिळून करा आपल्या काही. आम्ही काही इथं काम करायला आलो काय तुमच्या घरी. हा माझ्या भावाचं घर आहे नाही, भावाच्या घरी बहिणीला काम तरी करायला लागते काय. तुम्ही तर अजबच आहे. अहो ननद बाई, काम करायला नसते येत कोणी, पण हातासरा जरासा करायच लागते. 4 चौघ असले म्हणजे. आता तुमच्या इच्छे भाऊ आहे, लेकरं आहे, तुम्ही 4 जण, अन आम्ही आहे 5-6 जण. मग एवढ्या जणांसाठी करायला लागणार काय आपल्याला. राहू द्या, नसन होत तुमच्याकडून तर चाललो आम्ही गावाले. नाही पटत मला असं. मायाकडून नाही होत, मी माझ्या घरीच तर काम नाही करत एवढं. तुमच्या घरी येऊ का इथं काम करायसाठी. काय लिहो ताई तशा करता. या ना आपण दोघी मिळून नाश्त्याला बनवून घेऊ ना, नाश्ता करून खाऊन घेऊ. अन शांताबाई तोपर्यंत एखादी बाई सांगून देते स्वयंपाकाले, आणि मग ते बाई स्वयंपाक करून घेईन. आपण नाही करू लागन तर स्वयंपाक. बरं ठीक आहे. माझ्या घरची साडी घाल जाऊ वहिनी, आता फिरत्या वरातले जाऊ तर आपण. हा तुम्ही घातली नाही आता त्या दिवशी. हा स्वतःच्याच घरची घातली म्हटलं, माझ्या घरची घाल जा, नाही याच्यानंतर मी साडीच नाही आणणार तुम्हाला. ना बाई, आता तुमच्या घरची साडी कशी घालत होती मी, त्याच्यावर ब्लाऊज नाही काही नाही, आणि आता त्याच्यावर काहीच नाही. काय घालू बाबा मी, नुसतं काय साडी घालून फिरू. आता घालन ना, आंब्याच्या रसा गिसाले जाईन कनी, आणि इनीले आणन तेव्हा घालून घेईन ना. आम्हाला काय माहित आंब्याच्या रसाले तुम्ही घालून जाता का नाही जात म्हणून. माहित होईल नाही का तुम्हाला नेईन नाही का मी आंब्याच्या रसाले पुरीच्या घरी. तुम्हाला नेईन, इले जयाले नेईन, हा आणि मी तिघी जणी, आणि एक मैसून 4 जणी जाऊ का आपण. आता काय सांगा बाबा, नेता का नाही नेत. आता म्हणून राहिल्या, मग काय म्हणते ते एकट्याच उठांना चालल्या जा. एकटं जात असते काय नंदबाई आंब्याच्या रसा गिसाले, तिकून येईन ना ठ्या. आता येईन आपल्या घरी रसायले ना, पण जाऊ त्याच्या घरी. काढ हो बाई जया, डब्यातले पोहे उहे काढ, कायच्यात आहे तर मला तर काही माहित नाही. काढ बरं, काढ. आण मी कांदा मिरच्या गिरच्या कापून देतो. दे बगारनी जराशे, आणि दे बरं सगळे एक एक प्लेट. भुका लागून गेल्या, ते लेकरं तिकडे भूक भूक करून राहिले. एवढा टाइम नसते बाबा आमच्या घरी, आम्ही एवढा वेळ उपाशी नाही राहत. ननद बाई, आपल्या घरी काही कमी आहे काय खायचं, पण आता हातानं करा लागते बा. आपोआप तर काही आपल्या पोटात पडणार नाही ते. तुम्हाला समजायला पाहिजे ना, एखादी बाई सांगून ठेवा. सून कुठे आहे तुमची. सून तर सकाळीच पासून तोंड नाही दाखवून राहिली. मै सून झोपली आहे बाई. बाबा झोपली आहे अजून. आता ह्या टाइमाला कोण झोपते बाबा एवढा वेळ. हा अजबच आहे, तुम्ही तर बोलतच नाही का सुनीले काय मी. जराशी बोलत म्हणत जा तिले, एकदम तिच्या मनाचं नका करू देत जाऊ. काय करा, आजकालच्या सुना ऐकते काय गो. ऐकत नाही तर काय तर ठेवा लागते तशा. मग आता मला सुनाईन ना, तर पाहिजे मी कशा ठेवतो म्हटलं सुनाईले कडक. तेच तर म्हणतो मी येईले का जरासं सुनीले कडक ठेवत जा. तुमची आई व वहिनी, तुमची आई कुठे गेली काय गावाले.
नाही मग गावाला कायली केली, रुपाली सोबत गेली ना फिरत्या बरातले. असं पहा बरं किती भेदभाव करता तुम्ही. हा बरोबर आपल्या मायले पाठवलं आणि मला नाही पाठवलं. जरासं नंदीचं काही मानच नाही वाटते. एकुलती एकच आते होती ना मी तिले. हा आत्यालाही नाही पाठवलं. ननदबाई मी म्हणत होती सगळेले कोण जाते कोण नाही, पण रुपालीनं सारखं सांगितलं कोणाला नको पाठवू म्हणे, आई आजीला घेऊन जातो म्हणे मी. मग आता काय म्हणू मी तिले, त्या पाहुणे समोर अशी म्हणू, काय बोलू, काय काही घेऊन जाय म्हटलं. हे पाहिजे जय फुगून बसली ते तशीच म्हणे मले. मी म्हटलं बाई आता त्या पोरीनं म्हटलं तसं तर मी काय म्हणू हो. हा मग तुम्ही मला घरून पहिले म्हणा लागत होतं का मला जायचं आहे बा म्हणून, आणि आता नेतो ना तुम्हाला घर दाखवाले. तुमचं तुम्हाला माहित बापा, तुमचं तुम्हाला माहित. आता आपण काय बोलाव तुमच्या याच्यात. बरं जया मी काय म्हणतो, बोला ना काय म्हणता. तू कनी पोहे काढ, शेंगदाणे आहे तिथं, आणि काय काय पाहिजे ह्या फ्रीज मध्ये भाजीपाला सगळं आहे, मिरच्या संभार कांदे सगळं आहे. ते काढ कापकूप करा आणि जराशे पोहे बघारने देऊन द्या आणि सगळे एक एक प्लेट देऊन द्या. मी तोपर्यंत माहित आहे काय एखादी बाई सांगून येतो. बाया घ्या भेटून जाते मला, वेळेवर बाई भेटते, काही टेन्शन नाही मला बाईगीचं. एक सांगायचे तर दोन सांगतो लेकाले हातभार करायले. बात एका घंट्यात स्वयंपाक उरकायला लावतो. पोट लागन तर पोटभर पोहे कर, तेले जेवढे जेवढे लागन तेवढे तेवढे दे. ठीक आहे ना ननदबाई, करतो ना. शाही नावानाची आपलीच चालवते, मै भावज काही कमीची नाही आहे. नाही ना, अरे माया सासूले काही काही शिकवते म्हटलं ह्या. असं मन सुनीले तसं मन सुनीले. हा भल्ल्या शिकव करते म्हटलं. इथं राहते मै सासू काही दिवस, घरी आली का जशी काही भांडणच करते, आणि तिथं राहते ना तोपर्यंत मस्त राहते माझ्यासोबत लागन तर. इकडे माझ्या भावाला शिकून ठेवते आमच्याविषयी. माझ्या भावाला सांगते घेऊ नको तुमच्या बहिणीले, असं घेऊ नका. आता माहीत पडते ना मला साडी देते का नाही देत चांगली. तर मी आता चांगली आणली, 2000ची साडी आणली. आता फक्त मला नाही दिली पाहिजे चांगली साडी. मग सांगतो मी शांताबाईले. सूनही बरीच आहे बापा, झोपलीची झोपलीच आहे. हा सुनीची बहीण आली तर नेट लागत पै आली म्हटलं, थांबली नाही. तिले माहित आहे कामं करा लागते म्हणून. इथं पोरीलेच म्हणते कोणी हे कर बाई ते कर बाई, तर पै आली म्हटलं कालच्या काल पेपर आहे करून. हा अन ही मस्त सण झोपली आहे. जशी सासू तशी सून बाई, काय म्हणावं पण आता. झोपलीच आहे का? झोपाचा टाइम का? ह्या पाहुणे आहे ना घरी. अरे इले तर ताप आहे माधुरी, तुला ताप आहे एवढा न सांगून नाही राहिली थोडीशी मध्ये. एवढा ताप आहे तुले तरी सांगून नाही राहिली जराशी का मला ताप आहे हो का काही. हा झोपून गेली लागन तर गोळी कोणी घेतली एखादी. अगं गोडीच नाही आहे घरी एखादी, नाही तर घेतली असती, पण गोडी एकही नाही आहे. म्हणून मग मी म्हटलं आता झोपूनच राहतो. माझ्याकडून होऊनच नव्हतं राहिलं काही, ना उभं राहणं होत होतं ना बसणं होत होतं, म्हणून लेटली राहिली मी. सकाळी उठायचा प्रयत्न केला पण कधी होऊनच नव्हतं राहिलं. बरं उठ चल पटकन दवाखान्यात चल माझ्यासोबत. पटकन दवाखान्यात नेतो तर आराम पडून जाईल. कायले हो दवाखान्यात, एखादी गोळी आणून द्या ना, होऊन जातो बरी. आता पाहुण्याच्या समोर बरं वाटते काय, सोनीनं दुखणं काढलं म्हणून दवाखान्यात जायसाठी काम नाही करायला लागलं पाहिजे म्हणून. कोण म्हणून असं, कोण होतो म्हणणारा माझ्या जोडांचं त्याला ज्यानं तुला म्हटलं ना असं, त्याचं नाव मला सांगतो फक्त. नाही ना हो, आता कार्यक्रमाच्या समोर चांगलं वाटते काय असं आपल्याला कल्ला बाजार करणं घरात. माहिती आहे मला, समजते सारं. हा चांगलं वाटते नाही वाटत सारं माहिती आहे मला. पण आता कसं आहे, तू यानं चूप राहायला लागते मला, नाही तर मी बोललो असतो. कसे वागून राहिले काय वागून राहिले तुझ्यासोबत सारं माहिती आहे म्हटलं मला, पण मी चूप आहे सध्या. चुपच राहा ना मग. जिथं चुप राहून जर काम होत असन तर चुपच राहिलं पाहिजे माणसानं, तेच चांगलं असते. जिथं बोलून सगळं खराब होत असन तिथं बोलून काय अर्थ आहे. बरं तू चाल बरं, इथं गावातल्याच दवाखान्यात चाल, तिकडे नाही नेत लागन तर एखादं इंजेक्शन आणि 2-4 गोळ्या देऊन ते डॉक्टर, तर तब्येत चांगली होऊन जाते. चल बरं उठ बरं पटकन. नाही ना हो, राहू द्या ना, गोळी आणून द्या ना एखादी मले. गोळ्या घेणं काही चांगलं आहे नाही माधुरी. आता तू सरक्यानं चाल, नाही तर मी उचलून घेऊन जाईल सगळ्याच्या समोर तुले. बरोबर आहे आईचं, चाकी नाही दिली तर जंत होते ना, मग रडतं ना, झोपेतून उठू रडतं, मग पोट दुखते करून. बिलकुल चाकी नाही खायची आता. ह्याचं माय बी माय बापाचा बाप निघाला. हा माझ्या बापा एवढी जितपणाने करत आणि मी नाही गेली कधी बापाजवळ. ह्या तर लयच करते. चाल बा देतो तुला चाकी माकी घेऊन चल. तसंच आहे, लेकराईचं ऐकाच लागते. ऐकत नाही तर काय करता लेकराईचं. चालून राहिली ना मग का आता इथंच बसली राहतं. चाल लवकर लवकर चालशील तर तब्येत बरी होईल. आपल्याला जायला लागते मग रुपाली आणायला जायला लागते तिच्या घरी. मग अशी बिमार राहशील तर कशी चालशील तू. अजून म्हणून आली नाही वहिनी. ठीक आहे ना, चला मग. चलता म्हणता तर चला मग. हे सारी होई दगदग. हा 15 दिवसापासून दगदग आहे तुझ्या मागं चालू. मार्केटात जाऊ दे, हे कपडे आणू दे, हे आणू दे, हे आणू दे, हा सामान आणू दे, हे आणू दे, सगळं आणता थकवून गेली तू. ठेवाय तो थकवा निघून राहिला आता. मग कार्यक्रम झाले म्हणजेच थकवा निघत असते. तसंही कायले करावं मी म्हणतो, एवढी दगदग नाही करावं. घरात बाकीचे लोक आहे ना, तेही करू द्या लागतं थोडंसं. आणि दुखलं म्हणजे कोणी पाहायला येते. आली होती काही आली होती पाहायला का? बस कोणीच नाही आलं. नाही आई नाही आल्या, कोणीच तर नाही आलं इकडे. मी लेटली होती, झोप ह्या तापाच्या यानं डोळेच लागून राहिले नाही रे माय. रातपर्यंतपासूनच ताप आहे मला. मी उठली नाही, जेवली नाही, काहीच नाही. माहिती आहे ना मला, तू जेवली नाही, खावली नाही, काही नाही, तशीच झोपली. ना म्हटलं आता हे थकली आहे, झोपू द्यावा म्हणून मी काही लक्ष दिलं नाही जास्त. मी तिकडे पाहुणे तर जाऊन झोपून गेलो. तर आता पाहतो येऊन, हा सगळे पाहुणे तिकडे खाय करून राहिले. भूक लागली, नाश्ता नाही, पाणी नाही, सोय नाही आमची.
कायले बोलावलं मग असं चालू आहे बाबा. म्या म्हटलं काय झालं, चल म्हटलं जाऊन पाहिजे माधुरीला म्हणतो. तर तू दिसली मला झोपली. पहिले तर झाला माझा दिमाग खराब, पण जेव्हा तुला हात लावून पाहिला तेव्हा समजलं का तुला ताप आहे म्हणून. का हो, तुम्हाला एवढंही समजत नाही काय? का माधुरी कधी झोपते काय बा हे अशा टाइमले? हा, आपल्या इथं कार्यक्रम आहे, पाहुणे आले एवढे मोठे ना, आपण असं झोपून राहून बरं वाटते काय? झोपली असती काय मी? मग दुखत असून म्हणूनच झोपली ना मी. माधुरी, तब्येतीकडे दुर्लक्ष नको करत जाऊ बरं. कोणी लक्ष देत नाही, घरातले 2 कामं कमी करत जाय. आई बोलली तरी चालते, मी आहे सांभाळायला सगळं. पण तू या स्वतःच्या सेहतच्या इकडे लक्ष दे तू, कारण मला तुला गरज आहे म्हटलं. नाही हो, माहित आहे ना मला, मी गरज आहे म्हणून तुम्हाला, तुमची गरज आहे मला. मी बाबा, मी आई मी तुझी गरज तर मला दोघाली हे राजा. बोललं बोलणं शिकलं हे आता. चाल बरं मग, साडी गिडी घालता काय दुसरी? का राहू दे, तर हे राहू दे हेच. नाही, आता साडी नाही घालत दुसरी, हेच राहू देतो. इथंच जाणं आहे ना गावात. हा, इथंच चाललं जाऊ, ताप कमी होऊन जाते. कारण कसा लाईन गेला तर काही लावतच नाही, दुसरी तर काही बिमारी नाही, फक्त काय म्हणते तापच आहे. तर तापासाठी देऊन त्या डॉक्टर इथं. आता अजून दूर जायची गरज पडत नाही. औषध गोळ्या घे आणि आराम कर मग. का हो, स्वयंपाक गिपाक कोण करून राहिलं घरात? कारण का आता कोणीच तर नाही आहे करणार. आईवरच आलं असून सगळं वजन, नाही काय? ते सोडून दे तू, ते पाहिन आई पाहते. हा, तिच्या पोरीचं लग्न आहे, आईन बाबा ते पाहते, सांभाळते ते. हा, तुला काही लक्ष द्यायची गरज नाही आहे, समजलं? काही लक्ष नको दे कोणाच्या इकडे, फक्त स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे तू आता. काहून असे बोलता तुम्ही? मी झोपली होती म्हणून बोलून राहिले का असे? नाही नाही, त्याच्यासाठी नाही बोलून राहिलो मी. आता तिला समजायला पाहिजे होतं आईले का हे एवढा वेळ झोपत नाही, जरासं येऊन तर पाहायला पाहिजे होतं, जरासं कपाळाला हात तर लावून पाहायला पाहिजे होतं. अशानं जर झोपल्या झोपल्या जर मरून गेली समजा तापात, तर यायला तर माहिती नाही वाच राहिलं. आता मी घरी आहे म्हणून ठीक आहे, मी पाहायला आलो, नाही तर आई पाहिली नसती आली, झोपली करून. नाही हो, आई तशा नाही आहे. ते आता लग्नाच्या याच्यात झाली त्याला दगदग, दगदगीच्या आणि ते चिडचिड करत असन. सारं माहिती आहे मला, सारं समजते माधुरी. हो गोपालचे बाबा, मी काय म्हणतो, गावात एखादी बाई भेटन तर पाहिजे स्वयंपाक करायला. एवढे मोठे पाहुणे आहे घरी, कोण करून हे एवढ्या पाहुणेचा स्वयंपाक? एखादी बाई पाहिजे गड्या, पाय ना गावात भेटन तर एखादी. मी कुठून पाहू बाई? मला माहित आहे का स्वयंपाकाले कोणत्या बाया जाते ना काय म्हणून? आपल्या गावातल्या बायाच नाही राहत स्वयंपाकाले. आपल्या गावात तर याच आहे, कामाला जाणाऱ्या. तिकडे असन ना पलीकडल्या गावात. अहो, तर विचारपूस करा जराशी, गावात कोणती बाई स्वयंपाकाला जाते काय? तर तेवढं नाही होत काय तुमच्याकडून? त्या बाया बोंबलून राहिल्या घरातल्या पाहुणी ना, आम्ही करावं काय म्हणते मग स्वयंपाक म्हणते एवढा मोठा. आता काय झालं केलं तर? हा, पहिल्या बाया म्हटलं लग्नाचे स्वयंपाक वगैरे ना घरी, साक्षगंधाचे लग्नाचे. आणि हे तर काय म्हणते 10-12 पाहुणेचा स्वयंपाक आहे. 10-12 पाहुणेचा स्वयंपाक ती एकटीच बाई करून घेते घरची. हा, आणि त्याला आता बाई पाहिजे काय? काही बी आपलं पैसा आहे तर फक्त फालतूचा उधडा. हा, हे काम नको करू. करायला लावता येईल. दोघी तिघी आहे, तुझी भाऊजाई आहे, हा, माझी बहीण आहे, आणि सुनबाई नाही काय? सुनबाई तर करून घेते सारे स्वयंपाक एवढा मोठा लोकांचा. आणि तू कायसाठी आहे? सुनबाई, जाऊन पाय ना सुनबाईच्या खोलीत, तर पसरली आहे म्हटलं. उठाचा पत्ता नाही अजून एवढ्या वेळचा. इकडे तिला हे नाही समजून राहिलं का आपल्या घरात लग्न झालं आता, तर पाहुणे परी येऊन राहिले, हा थांबले आहे. कसं वाटन? नाही ते पाहुणे चालले जाईन काय? सुनबाई कायले झोपण, एवढा वेळ झोपते तरी काय, ते तर पायटीच उठते. तुम्हाला तर माय खोटंच वाटते व, कधी खरं वाटलंय का एखाद्या डाव तरी? कधी तर वाटू देत जा बायकोचं खरं. निरकाल दुसऱ्यालाच खरं म्हणताना मला खोटंच म्हणता. माय बिन दिसणारच नाही तर कसं म्हणन मी? आजपर्यंत कधी झोपलीच नाही सुनबाई एवढा वेळ, आज कसं यकीन करू मी? मग मी गेलती, मी खोलीत गेली तर ते झोपली होती, गारगूर करून राहिली होती. मी म्हटलं बापा ही एवढा वेळ झोपली आहे, रातभर जागली काय म्हटलं? जाऊ दे म्हटलं, मनावच नाही म्हटलं हिला आज उठ म्हणून. तर उठलीच नाही सक्पा बाई. जाय म्हटलं, झोपतच राहा आज दिवसभर. मग मग काय म्हणता आता? सुनबाई झोपली आहे तर मी करू का आता स्वयंपाक? आता आता बहिणी काय भेटत म्हटलं नाही तुम्हाला, तुम्ही करा म्हणून शांती. स्वयंपाक. त्याचं मी तर पहिलेच बाई पहा म्हणून म्हणून गेली राहिली. असती तर भेटू नाही गेली असती. असं कधी वक्तावर बाया भेटते काय गावात? अहो, ते कमला नाही का, कमलाच्या घराकडे जाऊन पाहिना, तिच्या जवळ आहे ते बाया, आणि ते स्वतः इथं करते. कोणाला लागलं तर घरगुती स्वयंपाक गिपाक करून देते. ते करते स्वयंपाक? मला तर अजून माहित नाही स्वयंपाक करते म्हणून. ते चांगला येते तिला करता? मला तर वाटतच नाही तिला पाहून का तिला स्वयंपाक येतच म्हणून चांगला करता. असं कर ना मग, तूच जा ना शांती. आता बाईच्या घरी मी गेल्यापेक्षा तू जाय, विचारपूस कर. हो म्हटलं तर घेऊन ये सोबतच तू या. मलाच जा लागन, तुम्ही काही कोण्या कामाचे आहे नाही. मलाच जाऊन विचारपूस करून या लागन तिथून. मग नाही तर काही, तर तू गेली तर चांगलं वाटते जरासं. आपल्या शाईने हातानं गेलो तर आम्हाला काही एवढं समजते का त्याच्यातलं? त्याच्यातलं म्हणजे कायच्यातलं काय पाहायला लावून राहिली मी तुम्हाला? फक्त बाई सांगायची गोष्ट करून राहिली का स्वयंपाक करा म्हटलं तिच्या घरी जाऊन तिथं? का शिकून या म्हटलं तिच्या घरून? नाही, मी जाईन. अजून म्हणशील का बाईच्याच घरी गेले, हा बाईसोबतच बोलले, बाईलाच पाहिलं. अजून नाही झालं पाहिजे बाबा. चला जातो मग, मी येतो स्वतःच येतो विचारपूस करून. ते जया आणि तुमची बहीण साहेब नाश्ता बनवून राहिले, नाश्ता खाऊन घे जा. नाही तर अजून म्हणा मला काही दिलंच नाही म्हणून खाले. खाऊन घे जा जराशे मान मिनटा, नका पाहत जाऊन त्या पाहुणे नाही द्या, नाही तर स्वतःच भरा आपलं. हाय बिन बायको तर तशी डेरिंगच टाकायला पाहिजे. हा,
का काय असं वाटते का मारतेच काय फक्त मारायचीच राहते. आता तू कुठं चालला रे? तूही चालला का तुझ्या मायच्या मागं मागं आता? तुला कुठं का जा लागते काय कामी? काऊन बाबा आई कुठं गेली? तू याय गेली बा तिकडे स्वयंपाकाले बाई पाहिजे म्हणे तर सांगासाठी गावात. येतो म्हणे एखादी बाई सांगून म्हणे. मलेच म्हणे तुम्ही जा म्हणे. म्या म्हटलं आता मी कोणती बाई सांगू? आणि माणसाले हो म्हणते काय कोणती बाई? म्हटलं तूच जाय आणि सांगून ये म्हटलं तिथून. असं म्हणजे जराशी आता माधुरीची तब्येत काय खराब झाली तर बाई लागून गेली घरी स्वयंपाकाली, नाही नाही तर नाही आहे मग ते कुठे आले एकटी. काय बोलतो सुनबाईची तब्येत खराब आहे? मला तर सांगितलंच नाही ना शांतीनं तब्येत खराब आहे का काही म्हणून. सून झोपली आहे म्हणे बा. झोपलीच आहे म्हणे अजून म्हणे तर काय म्हणू म्हणे मी म्हणे. म्हणून बाई सांगतो म्हणे. असं म्हटलं तिनं मले. म्या म्हटलं सून तर एवढा वेळ झोपत नाही म्हटलं. काही बोलतं म्हटलं तू. तर नाही म्हणे झोपली आहे म्हणे. म्हटलं झोपू दे म्हटलं मग झोपली आहे तर. सांगून दे म्हटलं एक बाई. बाबा आईनं तिला पाहिलं असं का हे झोपली आहे खोलीतून बाहेर नाही आली, पण आई तिच्या जवळ जाऊन काही पाहिलं नसं, नाही ना. सण सण तपली होती म्हटलं ते तापानं. हा अन आईनं जरासं विचारलं नाही तिला का तो तब्येत खराब आहे काय हो का काही, हा का चालतं काय दवाखान्यात, काय एखादी गोळी देऊ काय, का पाणी गिनी पाजू काय, काहीच नाही. अशा ना बाबा, मी तर एखाद्या दिवशी दुकानात राहीन दिवसभर आणि ते अशी बिमार जर राहिलीत का खोलीतल्या खोलीत तर मरून जाईल. आई दुरून पहिलं चुपचाप राहील. नाही नाही असं नाही झालं पाहिजे. दवाखान्यात नेसून बैली जाय पटकन. वेळ नको करू. इथं तर माणसाले बिमार पडलं का आता जरासं जीवच धाकी पडते आपला. बाबा तिला झाली दगदग आता एवढ्या दिवसाची, तरी म्हणते कायच केलं म्हणते त्या. आई म्हणते आता ते रुपालीही बोलली. आता सध्या मी काही बोलत नाही, आता लग्नाचा टाइम आहे ह्या. आता मग सांगून नाही येईल, पाहुणे घेऊन गेले म्हणजे मग सांगून येईल सगळे येईल. बरं बेटा काही काळजी नको करू तू. जाय सून बैले घेऊन जाय. घेऊन जाय पटकन. वेळ नको घालू. ते पाहते ते शांती. मी सांगतो तिला स्वयंपाक पाणी सगळं पाय म्हणून तू. हा एखाद्या डाव पहा नाही लागत काय. सून होय म्हणून काय झालं बिमार नाही पडू शकत काय ते. तू जाय पहिले तिला दवाखान्यात नाही. जाय लवकर. नेतो ना बाबा, तयार होऊन राहिली ते साडी बदलतो म्हणे. अन तयार होते मग घेऊन जातो तिले. फक्त बंटीवर लक्ष देता जरासं. तो कोणी रस्त्यावर निघते, एक दोन चॉकलेट देऊन देजा त्याला घेऊन या समोरच्या दुकानातून. अन त्याला पाहिजे नाही तर तो कोणी रस्त्यावर निघते, गाड्या येते तिकडून. त्याची काही काळजी नको करू तू. त्याला सांभाळतो मी. लय लोक आहे घरात आपल्या, कोणी नाही जाऊ देत त्याले. मी आता हे नाश्ता गिश्ता करतो आणि नाश्ता केला म्हणते तर जरासं खाऊन घे ना तू. सुनबाईला देऊन दे जरासं. बाबा तिकून आल्यावर करून मी आता नाश्ता जेवण जे काही करायचं आहे ते. पण पहिले तिले दवाखान्यात नेतो, नंबर लागून जाते. पटकन औषध गोळ्या घेऊन तर आराम पडेल तिले, तर कामाला अजून ते अजून. काही नाही आता 2-3 दिवस पाहुणे आहे कोणी. तर ते बाई आता जे बाई येईल तिला सांगून देता येते का 2-3 दिवस येऊन जाई बाई स्वयंपाक करायला. आणि एखादी बाई हाताखाली घेऊन ये हे बाकीचे कामं करायला. कायले पाहिजे पाहुणे येईल अजून. आम्ही कामं केले शांताबाईच्या घरी जाऊन नाही काय. त्याच्यापेक्षा त्याला सरळ सांगायला लागते का तुम्हीच काम करा आणि तुम्हीच आम्हाला आयतं देत जा हातात. बस नाश्ता देत जा आणि जेवायला देत जा. रोज घेऊन देत जा तुमचा किती घेतात. सुनीला काही दगदग पाहिजे नाही. 2-3 दिवस आराम दे तिला आता. बरं बाबा ठीक आहे, तसंच करतो आता. भेटू मग आता आपण उद्याच्या व्हिडिओत. आता पहा तोपर्यंत माधुरीची तब्येत खराब आहे, तिला घेऊन जातो आता थोडंसं दवाखान्यात. आणि तुम्ही पहा आता बाकीचं, आता उद्याचं आपण फिरत्या बरातले रुपालीला आणण्यासाठी. रुपालीचं घर दार गिर सगळं पाहून घेऊ. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करून घ्या, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पाहत जा.